بسم الله الرحمن الرحيم إنا أرسلنا نوحا إلى قومه أن أنذر قومك من قبل أن يأتيهم عذاب أليم قال يا قوم إني لكم نذير مبين أن اعبدوا الله واتقوه وأطيعون يغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى إن أجل الله إذا جاء لا يؤخر لو كنتم تعلمون قال رب إني دعوت قومي ليلا ونهارا فلم يزدهم دعائي إلا فرارا وإني كلما دعوتهم لتغفر لهم جعلوا أصابعهم في آذانهم واستغشوا ثيابهم وأصروا واستكبروا استكبارا ثم إني دعوتهم جهارا ثم إني أعلنت لهم وأسررت لهم إسرارا فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم بأموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم أنهارا ما لكم لا ترجون لله وقارا وقد خلقكم أطوارا ألم تروا كيف خلق الله 7 سماوات طباقا وجعل القمر فيهن نورا وجعل الشمس سراجا والله أنبتكم من الأرض نباتا ثم يعيدكم فيها ويخرجكم إخراجا والله جعل لكم الأرض بساطا لتسلكوا منها سبلا فجاجا. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. नूह यांना आम्ही त्यांच्या जमातीकडे पैगंबर बनवून पाठवलं होतं की एक दुःखदायक सजा यातना येण्यापूर्वी आपल्या जमातीच्या लोकांना सचेत करा. नूह म्हणाले, हे माझ्या जमातीच्या लोकांनो, मी तुम्हाला एक स्पष्ट सूचना द्यायला आलो आहे. हे की केवळ एका अल्लाहची उपासना करा, त्याची अवज्ञा करण्यापासून दूर राहा आणि माझं म्हणणं माना. तो तुमचे अपराध माफ करेल आणि एका निर्धारित वेळेपर्यंत तुम्हाला संधी देईल. निस्संदेह अल्लाहतर्फे जेव्हा निर्धारित समय येतो तेव्हा मात्र ढील मिळत नाही. तुम्ही हे समजून घेतलं तर फार चांगलं. नूह म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या जमातीच्या लोकांना रात्रंदिवस समजावीत राहिलो, परंतु हे लोक माझ्या बोलण्यानं बिचकून आणखी जास्त पळू लागले. मी जेव्हा देखील यांना बोलावलं तर त्यांच्या भल्याकरता की तू यांना माफ करावंस, परंतु त्यांनी आपल्या कानात बोटं खुपसून घेतली होती आणि कपड्यांनी आपली अंग झाकून घेतली होती आणि आपल्या जिद्दीवर ते अडून राहिले आणि मोठ्या गर्वानं आकड दाखवू लागले होते. असं असतानाही मी त्यांना अधिक स्पष्टपणे आवाहन केलं. मग मी उघडपणे त्यांच्यासमोर सत्याकडे बोलावण्याविषयी ऐलान केलं. एकांतात आणि गुपचूप रीतीनंही समजावण्याचा प्रयत्न केला आणि मी हेही सांगितलं की आपल्या पालनकर्त्याजवळ माफी मिळण्याबद्दल प्रार्थना करा. तो मोठा माफ करणारा आहे. तो तुमच्यावर आकाशातून पाण्याचा मुसळधार वर्षाव करेल. तुमच्या मदतीसाठी तो संपत्तीचे ढीग लावेल. तुम्हाला पुत्र प्रदान करेल. तसंच बाग बगीचांनी तुम्हाला नवाजेल आणि तुमच्यासाठी वाहत्या पाण्याच्या नहरी जारी करेल. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही अल्लाहकरिता महानतेची श्रद्धा राखत नाही आणि त्यानं तुम्हाला निर्माण केलं वेगवेगळ्या अवस्थांद्वारे. काय तुम्ही विचार चिंतन केलं नाही की अल्लाहनं कशा प्रकारे वर खाली 7 आकाश तयार केली. चंद्राला त्यानं नूर पसरवणारा आणि सूर्याला उज्ज्वल दीप बनवलं. आणि अल्लाहनं तुम्हाला जमिनीपासून निर्माण केलं आणि जमिनीतच तुम्हाला तो परत करेल आणि पुन्हा तिच्यातून विशेष रीतीनं बाहेर काढेल. आणि अल्लाहनं तुमच्यासाठी जमिनीची विस्तारपूर्वक बिछायत केली, यासाठी की तुम्ही तिच्या विशाल आणि खुल्या मार्गावर हिंडू फिरू शकावं.